महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अखिल भारतीय चैतन्य कानिफनाथ गोपाळ शोषित समाज सेवा संघातर्फे विविध पदनियुक्त्या जाहीर। वाशिम जिल्ह्यात गोपाळ समाज संघटित व्हावा, यासाठी विकासाची दारे खुली व्हावी व तो मुख्य प्रवाहात सामील व्हावा, यासाठी वाशिम जिल्ह्यातील अखिल भारतीय चैतन्य कानिफनाथ गोपाळ शोषित समाज सेवा संघ ही संघटनेची शाखा झपाट्याने कामाला लागली असून या संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीने नुकतीच विविध पदनियुक्ती जाहीर केल्या। राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव माळीसाहेब व मुख्य समन्वयक दयाराम गव्हाणे यांच्या आदेशान्वये तसेच जिल्हाध्यक्ष देविदास नागरे यांच्या नेतृत्वात या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। त्यात अशोक नरवाडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, गजानन कालापाड जिल्हा उपप्रवक्ते, विक्रम लोणारे, रामकिसन नागरे, पांडुरंग कालापाड, कडूजी नवघरे, पांडुरंग तागड, नामदेव कुंभार यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तसेच शिवाजी बाबणे यांची तालुका उपसंघटक, भारत गजबारे यांची मंगरुळपीर तालुका उपाध्यक्ष, शिवाजी शिंदे यांची तालुका उपसंघटक, हरिराम नागरे यांची माळेगाव शाखा प्रमुख, देविदास काशीराम नवघरे यांची माळेगाव उपशाखा प्रमुख, बबनराव घोडके यांची मंगरुळपीर तालुका उपसंघटक, कार्तिक उत्तम कालापाड यांची चिंचाळा उपशाखा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच सदर कार्यक्रमाकरिता संघटनेचे दत्ताजी मोरे, मारुतराव नागरे, गजानन नागरे, काशीराम नवघरे, कृष्णाजी तागड, भागवत नवघरे, रामेश्वर सावंत तसेच इतर अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अशोक गोपाळ सह तृप्ती भोईर, वाशिम। ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं ऋण फेडणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच भावनेतून समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। मग तो शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, सामाजिक विकास असेल। आमच्यावर जो शोषित हा ठप्पा लागलेला आहे किंवा भटके हा ठप्पा लागलेला आहे तो पुसून टाकण्यासाठी समाजानं आता एक जिद्द ठरवलेली आहे की आम्ही हा जो टप्पा आहे तो पुसून टाकणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवराव माळीसाहेब हे बीडचे आहेत। पहिल्याने आपल्याला मला समजावलं पाहिजे, कारण काय प्रत्येकाला माहीत पाहिजे आपला राष्ट्रीय अध्यक्ष या संघटनेचा कोण आहे। दुसरी गोष्ट, राष्ट्रीय पदाधिकारी आणि पुरस्कारकर्ते, राष्ट्रपती पुरस्कारकर्ते आपले मार्गदर्शक, महाराष्ट्राचे मार्गदर्शक, राष्ट्रीय मार्गदर्शक नवघरे साहेब, आणि आता सन्मानित नवनियुक्त झालेले पदाधिकारी यांना आता आपण काय काय कामं दिले, काय काय नाही दिले, यांच्या आता जे पत्रक दिलेले आहेत आपण नियुक्तीपत्र, त्यांच्यामध्ये त्यांचे कामं आपापल्याने समजून घ्यायचे आहेत। आणि आपल्या संघटनेच्या बद्दल कोणी काही बरं शब्द काढत असेल, कोणी शिव्या देत असेल तुमच्यासमोर, तर त्यांच्यासोबत तुम्ही शिव्या वगैरे वाईट शब्द बोलू नका। कारण भांडण जर केलं आणि आपल्या संघटनेचं भांडण जर पोलीस स्टेशनपर्यंत गेलं तर आपल्या संघटनेची ती म्हणजे नालायकपणा होतो तो आपला। ते आपल्या ज्या संघटनेचे लोक भानगडी करतात, या संघटनेचे लोक दादागिरी करतात, मजुरी करतात, असं कुणाच्या कानावर येऊ देऊ नका आणि आमच्यापर्यंत तसं होऊ देऊ नका। जर समाजामध्ये एखादं काही गोरगरिबाचं काम असेल, काय असेल, तर एकमेकाला कळवा। ती गोष्ट सर्वांनी आपण जाऊन तिथं मिटवू, ह्या गोष्टी संपूर्ण झाल्या पाहिजेत। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।